आता तुम्हाला सांगतो, छोटा टपरीवाला असेल, चहावाला असेल, तिथं भाजी मंडईतला माणूस हप्तेखोरी हो, प्रत्येकाला त्याच्यामुळे महापुराचं नाव बदनाम. आहेच ना. आता जर सत्तेत असताना त्यावर एवढं हे केलं आणि परत जर सत्तेत आल्यानंतर काय करतील? चिरडून टाकतील लोकांना. तर लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी, जनतेने, सुशिक्षित वर्गांनी, स्थानिक लोकांनी पण विचार केला पाहिजे. कारण की प्रत्येकाचा बळी दिला जातो या ठिकाणी. हा माणूस निवडून नाही आला पाहिजे. म्हटलं माझ्या गावाकडचे 100-200 मतदान आहे, एकाकडे यायची गरज नाही. मी प्रत्येकाला सांगितलंय, मी बोललोय. नागरिक एवढे चिडलेत म्हणायचे. हो, तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उभं पाहून तुम्हाला जर काही आर्थिकची मदत लागली तर तुम्हाला ते देऊ करत होते. हो, आज स्वतः त्यांनी डब्यातून पैसे काढून दिलेत. रोडला लोक बसते, प्रत्येकाला हप्ता आहे. प्रत्येकाला हप्ता आहे. प्रत्येकाला हप्ता आहे. शहरात अनधिकृत बांधकाम होतात. ह्या 2-4 जणांची टोळी आहे, त्याच्या मागे त्यांनाच बांधकाम द्यायचं. आणि प्लॅन पास जरी करायचं म्हणलं तर एक त्याच्या टोळीचं आणखीन एक मुकादम आहे. त्याला जर काम नाही न दिलं की त्यांची फाईल आडली, मग त्यांना ते सर्कल कळतं की कुणाला भेटायला लागेल, मग त्याला भेटायचं. मग भेटले की मग देवाणघेवाण झाली की मग सही, नाही तर सही नाही तुम्हाला. मग माणसांना मग यांना महापौर म्हणून निवडून का द्यावं मग? आता हे जनतेने ठरवायचं ना. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहतोय महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 2मध्ये उभा आहे. माझ्यासोबत विशाल भाऊ आहेर आहेत. खरं तर प्रभाग क्रमांक 2मधून गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. खरं तर तळागाळातले नागरिकांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेत. आजपर्यंत फक्त ते कार्यकर्ता म्हणूनच कामकाज करत आले, परंतु आज खरं तर पक्षश्रेष्ठींनी त्यांची दखल घेतली आणि आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून त्यांना उमेदवारी मिळाली. आज थेट ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु तसं बघायला गेलं तर सध्या आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 2मधून जे महापौर होऊन गेले आहेत ते महापौरांचं नाव बदनाम का आहे? त्यांनी कोणती कामं अशी केली की त्या ठिकाणी म्हणजे ते एवढे त्यांच्याबाबत जे आहेत ती निगेटिव्ह वातावरण तयार झालं? याची कारणं काय आहेत? कारण वर्षानुवर्ष या प्रभागामध्ये कामकाजं त्यांनी जवळून पाहिली आहेत. नागरिकांचा रोष त्यांनी सुद्धा पाहिला आहे. नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी कोणत्या भावना निर्माण आहेत त्या देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. रोकटोक विशाल भाऊ आहेर. भाऊ, काय सांगाल? खरं तर म्हणजे महापौरांचं नाव बदनाम का? तशी तर बरीच कारणं आहेत. फार म्हणजे टपऱ्यावाल्यांपासून हप्ते घेण्यापासून तर तुम्ही पाहिलं असं इंद्रायणी नदी पात्रामध्ये जे घरं झाली ते प्लॉटिंग कोणाचं होतं? प्लॉटिंग त्यांचंच होतं ना. तुम्ही आहे ना, ज्यावेळेस तुम्ही स्वतः एवढ्या मोठ्या पदावरती आहे, तुम्हाला माहितीच आहे ना की बुवा नदी प्रवण क्षेत्रातलं हे काम या ठिकाणी आपण प्लॉटिंग करायचं का नाही करायचं. अडचणी असतात जागेंमध्ये, आम्ही म्हणत नाही. कोर्टाच्या ह्याच्यातून जे काही निर्णय लागतील त्या पद्धतीने चांगलं काम करून चांगला मार्ग काढून त्याच्यातून पुढं जायचं असतं. पण ज्या ठिकाणी महानगरपालिका परमिशनच देणार नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही प्लॉटिंग करताय पैशासाठी, चुकीचं आहे. मला पण स्वतः वापर होती त्यावेळेस प्लॉटिंगला त्यांच्याबरोबर. पण मी म्हटलो मी अशा ठिकाणी काम करत नाही की ज्या ठिकाणी जो माणूस आपल्याकडं 20-25 वर्ष नाही इथं काम करतो, कष्ट करतो आणि त्याच्यातून आपल्याला 2 पैसे मिळवण्यासाठी त्यांना परत अडचणीत आणायचं, मला तसा पैसा नको, आणि मी ते प्लॉटिंग सोडून दिलं. नक्कीच. म्हणजे नागरिकांचा जो आहे तो तळतळाट महापौरांनी घेतला का नाही घेतला? घेतलाच म्हणायला लागेल ना. कारण की प्लॉटिंगमधून मिळणाऱ्या पैशासाठी व्यवसाय तर सगळेच करतात. मी पण व्यवसाय करतो. लिगली प्लॉटिंग घेत, यांनी प्लॉटिंग करायचं, यांनी काम करायचं, व्यवस्थित विकायचं. जे काही अंतर्गत अडचणी असतात, अडचणी येतात ना, प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात काम करताना. कोणाची शेतकऱ्याची अडचण असते, मोजणीची अडचण असते, त्याच्यासाठी कायदे कानून आहे. पण अशा ठिकाणी काम करत नाही आम्ही. नागरिकांना अडचणीत आणलं त्यांनी. आज तुम्ही पाहिलं ना काय परिस्थिती आहे, ती महिला काय ओरडत होती. हां, आणि आहे ना त्याच्यानंतर तिथं जाऊन बोलले जाते की ना मी काम नाही केलं. तुमचंच प्लॉटिंग आहे, तुमच्याच ना ड्रायव्हरच्या नावावरती तिथं बंगला होता. बंगला काय आमच्या नावावरती होता का? त्याच्यानंतर तुमच्या आजही तिथं 12 गुंठे 13 गुंठे जागा शिल्लक आहे. बापरे. म्हणजे नागरिकांना विश्वासात घेतलं की बाबा माझी जागा इथं आहे. तर म्हणजे त्यांचं भाऊंचं असं म्हणणं आहे की बाबा म्हणजे महापौरांचा इथं जर बंगला होतोय तर नागरिकांनो, तर तुमच्या घराची वीटसुद्धा हलणार नाही अशा पद्धतीचं विधान त्यावेळेस त्यांनी केलं होतं. आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन अनेक वेळा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून बातम्या दाखवल्या. खरं तर तो आक्रोश, तो ताईचा आक्रोश खूप म्हणजे मन हेलावून टाकणारा तो व्हिडिओ होता. खरं तर खूप नागरिकांनी म्हणजे तो जो तळतळाट आहे तर त्या ताईचा तळतळाट आहे. खूप म्हणजे भयंकर अशी अवस्था होती. कारण वर्षानुवर्ष जे आपल्या घराचं स्वप्न होतं खरं तर धुळीस मिळतं ते खरंच म्हणजे
सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्याची जाणीव आहे. खरं तर म्हणजे भाऊ, तुम्ही तो सुद्धा आक्रोश पाहिला त्या ताईचा. सर्वसामान्य कुटुंबातील ती ताईसुद्धा होती. त्या ताईचं म्हणणं असंच होतं की मी माझ्या प्रपंचाला एक एक रुपया मी साठवून माझ्या घरासाठी लावला. लाखो रुपये त्या ठिकाणी मी कर्ज काढून त्या ठिकाणी त्या घराला लावलं, परंतु माझं स्वप्न धुळीस मिळालं, ते देखील त्या महापौरांमुळं. मग सुशिक्षित मतदारांनी काय निर्णय केला पाहिजे आणि कुणाला मतदान केलं पाहिजे? आता अशा जर घटना तुम्ही पाहताय आणि आता जर सत्तेत असताना त्यावर एवढं हे केलं आणि परत जर सत्तेत आल्यानंतर काय करतील? चिरडून टाकतील लोकांना. तर लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी, जनतेने, सुशिक्षित वर्गांनी आणि सर्व म्हणजे स्थानिक लोकांनी पण विचार केला पाहिजे. कारण की प्रत्येकाचा बळी दिला जातो या ठिकाणी. माझ्यासारख्याचा पण बळी दिला गेलेला आहे. आज ना मी पण बाहेर पडण्याचं किंवा मी बाजूला होण्याचं कारण चुकीची कामं, आपल्याला चुकीची कामं आवडत नाही. सरळ काम करायचं, सरळ काम करायचं. चुकीच्या पद्धतीने जर तुम्हाला ते चिरडून टाकणार असेल तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे का जायचं? बदल तर करायलाच पाहिजे ना. नाही तर आयुष्यभर तुम्हाला ह्याच्यातूनच काढायला लागतील. तुम्हाला आता तरी तुम्हाला संधी आहे, पुढं संधी पण मिळणार नाही. नाही, संधी नाही मिळणार. आज हे तुम्ही पाहिलं तर आज वर्षा भागात गेलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नावाखाली तिथे आहे ना दररोज 50 रुपये 100 रुपयाची पावती घेतली जाते. का द्यायची पावती? मला काय म्हणायचं आहे, जर ज्या ठिकाणी भाजी मंडई होती, हा सगळा पैसा कोणाच्या खिशात जातो? आता देवस्थान ट्रस्ट कोणाच्या अंडरमध्ये चालतं सर्व जनतेला माहिती आहे. जनता सगळी माहिती आहे. आता तुम्हाला सांगतो, छोटा टपरीवाला असेल, चहावाला असेल, तिथं भाजी मंडईतला माणूस, हप्तेखोरी. हो, प्रत्येकाला त्याच्यामुळे महापुराचं नाव बदनाम आहेच ना. का नाही? प्रत्येकाला माहिती आहे. आज ना तुम्ही नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सुद्धा. घेतलं. अहो, त्यांच्यातले काही लोक आता मध्ये मी एक दिवस आहे ना ऊसाचं गुराळ इथं आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये, ठीक आहे, इनलिगल आहे, मी म्हणत नाही की ते लिगल आहे, रोडवरती आहे. त्या ठिकाणी गेलो आहे ना मी, त्याला आहे ना बोलता विषयाला 7,000 रुपये भाडं आहे त्याला. रोडवरचं याला 7,000 रुपये भाडं आहे. कोण खाते भाडे? आता काय साहजिक आहे. आता त्यांच्या माणसांची नावं पुढे येतात म्हणलं तेच खात्यात. हो, त्याच्यामुळेच नाव बदनाम आहे त्यांचं. हो. आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो आता किस्सा. आम्ही प्रचार फिरत होतो. फिरता एका कॉलनीत आम्ही गेल्यानंतर मागणं एक माणूस पळत आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. आम्हाला 4 उमेदवारांना आतमध्ये घेतलं, आम्हाला साखर दिली. नंतर त्या आमच्या 2 महिला होत्या, त्यांना म्हणलं आम्हाला थोडंसं पर्सनली बोलायचे. आल्यानंतर त्या तो माणूसाने काय केलं माहिती आहे का, डब्यातले त्याचे 5 लाख रुपये असे सुट्टे पैसे होते ते आमच्या हातात द्यायला लागला. आणि म्हणला, भाऊ, हा माणूस निवडूनच नाही आला पाहिजे. म्हटलं माझ्या गावाकडचे 100-200 मतदान आहे, एकाकडे यायची गरज नाही. मी प्रत्येकाला सांगितलं आहे, मी बोललो आहे. आम्ही म्हणलो पैशाने काम कुठलं काम करत नाही किंवा होतही नाही. नागरिक एवढे चिडलेत म्हणायचं. हो, त्याचा रोष आहे त्यांच्यावर. एवढा रडत होता ना, तुम्हाला सांगू का. म्हणजे तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उभं पाहून तुम्हाला जर काही आर्थिकची मदत लागली तर तुम्हाला ते देऊ करत होते. हो, आज स्वतः त्यांनी डब्यातून पैसे काढून दिलेत. घरात कोणच नव्हतं, तो एकटाच होता. त्याचे घरचे लोक गावाला. याचं कारण म्हणजे काय? तो नको निवडणुकीत. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांचं घर पाडलं. बापरे. म्हणजे मग प्रभागामध्ये कुणाची ड्रेनेजची कामं असतील, इथं कुणाची अडवायची, कुणाची हे करायचं, हे अशा पद्धतीचं केलं का त्यांनी? हो, केलं ना. ज्या ठिकाणी अडचण आहे ज्या ठिकाणी रोडचं काय काम करायचं, 50,000 दे, 1 लाख दे, 2 लाख दे, तरच मी तुझं रोड काम करतो पुढं. नाही तर काम होत नाही. बिल्डर लोकांचा तोच विषय. बिल्डर लॉबीला पण त्याच पद्धतीने काम केलं. नाहीतर अडवणूक केली सगळ्यांनी. हो, नाहीतर रोड खोदून ठेवायचा, चालू द्या काम कवर 6 महिने, वर्षभर. बापरे. हो. आज जर तुम्ही बघितलं तर आता खालीच्या भागामध्ये गेलं तर विठ्ठल एम्पायर आणि निलय सोसायटीच्या मध्ये जो छोटा रोड आहे, ज्यावेळेस कुठल्याही बिल्डिंगचं मार्किंग होतं त्या सेंटर पकडला जातो ना. सेंटर पकडून तो रोड वाढला पाहिजे. एका शेतकऱ्याच्या अंगावर टाकायचं. आज आहे ना शिव रोडला जे आहे ना सगळं जे काय रोडला लोक बसतात प्रत्येकाला हप्ता आहे. प्रत्येकाला हप्ता आहे. म्हणजे हप्तेखोरी जर बंद करायची असेल तर तुम्हाला म्हणजे आता इथून नागरिकांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. नागरिकांनी सावध राहायला पाहिजे. आणि माझं काय म्हणणं आहे, जरी नागरिक रोडवरती व्यवसाय करतो तर त्यासाठी आहे ना आपल्या भागात भरपूर जागा आहे ना उपलब्ध आहे. प्राधिकरणासारखं एवढं मोठं सेक्टर उपलब्ध आहे. त्या ठिकाणी होकर झोन करा, त्यांना व्यवस्थित बसवा. आपल्या भागामध्ये तरुण वर्ग भरपूर आहे, त्यांना आहे ना उद्योग व्यवसायाची गरज आहे. आज COP कॉलेजसारखं या ठिकाणी कॉलेज येतं आहे, कोर्ट येतं आहे, आयुक्तालय येते, त्या ठिकाणी चांगले शॉप काढा.
त्या ठिकाणी तरुणांना आपल्याच भागातल्या 2 नंबर प्रभागातले जे तरुण आहेत, जो स्थानिक असन, गावाला असन, बाहेरचा असन, जो कोण असन, त्याला बाबा त्या लोकांना ज्यांना चांगलं काम करण्याचे त्यांचे विचार आहे, त्यांना त्या ठिकाणी त्यांचं वाटप करा, त्या लोकांना पुढं आणा. तर त्यांचं तसं नाही आहे, त्यांचेच 2-4 टोळी आहे ती मुकादमाची, त्या टोळीलाच पाहिजे, दुसरं नाही. बांधकाम जरी इथं तुम्हाला सांगतो शहरात अनधिकृत बांधकाम होतात, ह्या 2-4 जणांची टोळी आहे त्याच्या मागं, त्यांनाच बांधकाम द्यायचं. आणि प्लॅन पास जरी करायचं म्हणलं तरी एक त्याच्या टोळीचं आणखीन एक मुकादम आहे, त्याला जर काम नाही न दिलं की त्यांची फाईल आडली. बापरे, हे सगळं हे त्याच्यामुळेच नाव यांची बदनामी आहे ती. हो, आडून ठेवायचं. समजा आता या खात्याला लिगल बांधकाम करायचं, आता त्याच्या माणसाकडून त्याच्या आर्किटेक्टकडून जर नाही करून घेतलं तर त्यांनी काय करायचं, ती फाईल अडवायची. मग त्यांना ते सर्कल कळतं की कुणाला भेटायला लागेल, मग त्याला भेटायचं. मग भेटले की मग देवाणघेवाण झाली की मग सही, नाही तर सही नाही तुम्हाला. मग आता जनतेने काय विचार केला पाहिजे? जनतेने हाच विचार केला पाहिजे की बाबा भविष्यात आपल्याला चांगलं जीवन जाईल. का तुमचे पैसे काय फुकटचे नाही जनतेचे. आज मी पण काम करतो, मी पण 16 तास काम करतो. जनता आज जे बाहेरून आलेला गावाला वर्ग प्रत्येकाला या ठिकाणी काम करायला लागते, कारण की आजची जी महागाईचा जे दर आहे, तर आज घरातले 4-4 लोक पण काम करतात ते, तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. तर मला एकच म्हणायचं आहे, जो माणूस 100 किलोमीटर 200 किलोमीटर आला आहे, तो इथं 20 वर्ष 15 वर्ष खर्च होतो कायसाठी, एक घर व्हायला, मुलांचं शिक्षण व्हायला, आणि त्याच्यानंतर थोडंसं व्यवस्थित राहणीमान होण्यासाठी आणि एक आपलं व्यवस्थित राहण्यासाठी. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या घरामध्ये तुम्ही घर बांधायला गेलं तर त्यांच्याकडून 2-4 लाख रुपये असे घेताय. तुमचा ठेकेदार लावायचा, जे 1000 रुपयाचं काम आहे ते 1200 रुपयाने त्याच्याकडून घ्यायचं आणि त्यांची पिळवणूक करायची. एका घराची जी किंमत समजा 25 लाखात घर होते ते 35 लाखावर पोचते. मग अशा पद्धतीने हे कामं चालू आहे त्यांची. सुशिक्षित मतदारांनी काय आता लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी मतदान करताना? ह्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ना. जर ह्या लोकांना जर असं ठेवलं तर हे रोडला अख्ख्या रोडला भाजी मंडई करतील आणि हप्ते चालू करतील. यांना जनतेचं काही नाही, ट्रॉफिकमध्ये जा, कुठनं जा, काही त्यांच्याशी घेणं देणं नाही. आज तुम्ही हा उतारा बघताय, आतापर्यंत 4 वेळा लोक मिली, काय त्यांच्यावर परिणाम झाला, किती वेळा बातम्या लावल्या. बरोबर आहे, खूप अहो, ज्या समाजाच्या ह्याच्यावरती ओबीसी समाजावरती महापौरपद मिळालं ना, तो तिथलाच रोड आहे ना त्या सावता महाराजांच्या मंदिरावरती सारखावलाय. ह्यांचे असे उद्योग आहे, ज्या समाजाने तुम्हाला म्हणजे ओबीसी समाजाचं म्हणून तुम्हाला या ठिकाणी महापौरपद मिळालं, त्यावेळेस तुमचं काम काय पाहिजे की बाबा बाकीच्या गोष्टी, मंदिराचा जो विषय घन विषय, त्या ठिकाणी बाबा जे काय 2-3 फुटाचं जे काय मार्जिंग आहे, पण ह्या साईडला गायरन आहे पूर्ण. व त्या ठिकाणी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून, कलेक्टर साहेबांशी पत्रव्यवहार करून व त्या मंदिराचा ॲक्सेस ह्या साईडला करून त्या ठिकाणी गायरान हद्दीमध्ये तो 2-3 फुटाचा रोड, उलट तुम्ही काय केलं, तो रोड आणखीन 5-6 फूट त्या मंदिरावरती सारखावला. अशा पद्धतीचं काम करून जमणार आहे का? या प्रभाग क्रमांक 2मध्ये भ्रष्टाचारी कोण आहे, हप्तेखोरी कोण करते, कामं कोणी अडवली, हे सर्व जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं जनता एवढ्याच बदल निश्चित करणार आहे. आजही तुम्ही पाहिलं तर मी ज्यावेळेस 30 मीटरचा रोड करायचा होता, कोणीही जागा द्यायला तयार नव्हतं. मी स्वतः आमच्या कुटुंबाशी बोलून 30 मीटर रोडला, DP रोडला, ज्या ठिकाणी चालू पण नाही नेट पण नाही, मध्ये जागा दिलेली आहे आम्ही आमच्या कुटुंबांनी, आमच्या चालू शेतीवरती मुरम टाकून. म्हणजे आमच्या बोलायमळ्यातील जे शेतकरी आहे त्यांची बोलायसाठी सारखी स्कीम होणार होती, तर आम्ही जागा देणारे लोक आहे. आजही बोलायमळा असेल, मधल्यापेठा असेल, वडाचा मळा असेल, त्यांनी ज्या वेळेस आम्हाला आवाज दिलेला आहे त्यावेळेस आम्ही पुढं राहिलेलो आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची अडवणूक, आम्ही ज्या वेळेस आमच्या भागातल्या समाजाचा विकास करायचा आहे, ज्या ठिकाणी उभं राहायचं आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून आमचं कुटुंब उभं राहिलेलं आहे. आज तुम्ही पाहिलं तर 5 नंबर कॉलनीमध्ये आम्ही स्वतःची जागा देऊन रोड करून घेतलेला आहे, कमी मोबदल्यामध्ये. ज्या जागेचा रेट 15-20 लाख रुपये आहे, त्या जागेचा 4-5 लाख रुपयाचा आम्ही लाख रुपये गुंठ्यामध्ये जागा हे करून त्या लोकांची आम्ही सोडवणूक केलेली आहे. या ठिकाणी 2 नंबर प्रभागामध्ये पाहिलं तर हप्तेखोरी कोण करतं आहे, भाजी मंडईचा विषय असेल, पाण्याच्या समजा जे सोसायट्यांना जे पाणी पुरवलं जातं त्या ठिकाणी हप्तेखोरी कोण करते. जर सोसायटीला इथल्या वालमेनला जर पैसे नाही दिले तर मग पाणी कमी पोचवलं जाते, टँकर घ्यायला भाग पाडले जाते. बऱ्याच अशा गोष्टी प्रभागामध्ये. आज तुम्ही पाहिलं तर बंगले पाडलेले आहेत 17, त्या ठिकाणचं कोणी काय केलं आहे, कोण प्लॉटिंग करतो हे सगळं जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस जनता यांना माफ करणार नाही आहे. भ्रष्टाचारी जे नेता आहे
त्याला यावेळेस पाडल्याशिवाय राहणार नाही आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून जो माणूस आला आहे त्याच्या पाठीशी जनता यावेळेस ठामपणे उभी राहील आणि माझा गुलाल जनताच स्वतः उधळील याची मला खात्री आहे. निश्चितच. म्हणजे खरं तर नागरिक विशाल भाऊंचं असं म्हणणं आहे की सध्या म्हणजे नागरिकांना तुम्ही देखील वेळेत सावधान व्हा. नागरिक ज्यांना तुम्ही निवडून देता तो सुशिक्षित आहेत का, त्याच्यावरती कुठला भ्रष्टाचाराचा आरोप आहे का, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि 15 तारखेला निश्चितच जो व्यक्ती या प्रभागाचं चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करेल त्याला तुम्ही निवडून द्या. तसं बघायला गेलं तर भ्रष्टाचाराचे आरोप कुणावरती आहेत, कुणाच्या संदर्भात सध्या आत्ता निगेटिव्ह वातावरण आहे, हे देखील सध्या आता तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीचंच सध्या सुशिक्षित मतदारांनी सुद्धा विचार करून मतदान केलं पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य विशाल भाऊ आहेर यांनी केलं आहे. 16 तारखेला नेमका गुलाल कुणाच्या अंगावरती पडतो आहे खरं तर हे आपल्याला 16 तारखेला समजणार आहे. परंतु तत्पूर्वी तसं जर बघायला गेलं तर म्हणजे प्रभागात कामकाज कुणी अडवली, नागरिकांकडून हप्तेखोरी कुणी घेतली, बदनाम कोण आहे, हे सध्या आत्ता नागरिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.